साधू संताचा एकही अभंग ओवी ही विनाकारण निर्माण झालेली नाही. प्रत्येक अभंगाच्या ओवीच्या पाठीमागची पार्श्वभूमी वेगळी असेल. सामान्य व्यक्ती घरातून बाहेर पाऊल टाकत असताना जर विनाकारण पाऊल टाकत नसेल तर साधू संताचा अभंग आणि ओवी ही विनाकारण कशी असेल. घरातून पाऊल उचलताना स्वार्थ घेऊन घराच्या बाहेर पडतो तो माणूस आहे. एखादा माणूस भेटू द्या, माणूस इथपर्यंत डोकं लावतो हा माणूस मला आयुष्यात कोणत्या कामी उपयोगी पडेल. जगात खरा स्वार्थी माणूस आहे. सरडा रिकामा बदनाम झाला, खरा रंग बदलणारा तर माणूस आहे. काळ कितीही बदलला, जनावर त्यांची मर्यादा कधी सोडत नाही. आज सगळ्या मर्यादा उल्लंघन केल्या त्या माणसानं केल्या. काय घमंड असते स्वतःच्या ज्ञानावरती माणसाला. आज माणसंच वऱ्या करतात आणि कुत्रेच वऱ्या पकडतात. जगात देव चतुर आहे आणि माणसं चॅप्टर आहे. माणसं चतुर नाही, मरणाचे चॅप्टर. लोकांना कसं फसवायचं हे फक्त माणसाला विचारा. एखाद्या व्यक्तीला विचारा तुम्ही कुठं चालला तो भाऊ. काही नाही, पोरीचं लग्न जमलंय, बस्ता बांधायला चाललो. कुठं चाललात नाना. काही नाही म्हटले, पोरीची डिलिव्हरी झाली, दवाखान्यात डबा घेऊन चाललो. असंच असतं ना. हॅलो, माझं बोलणं कळतंय न कळतंय मला काहीतरी प्रतिसाद भेटू द्या तुमच्याकडून. काहीतरी सिग्नल देत राहा. आमच्या बातम्या जर तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तर आमच्या चॅनलचा TRP वाढू द्या. निदान फ्रंटचे 7-8 विद्यार्थी जरा हजर तरी दिसले पाहिजेत. असं म्हणतात मोकळे असतात ते मोकळ्या मनाचे असतात, गालातल्या गालात असतात ते प्युअर आतल्या गाठीचे असतात. वरच्या गाठी सुटतात पण आतल्या गाठी सुटतच नाहीत ना. स्माईल प्लीज. अहो जरा दात दाखवा की. विठ्ठल कुठं चाललात भाऊ. पोरीचं लग्न जमलंय, बस्ता बांधायला. नाना म्हटले, पोरीची डिलिव्हरी झाली, दवाखान्यात डबा घेऊन चाललो. तात्या काही नाही म्हटले, किराणा संपलाय, आणायला चालले. कुठं चाललात अण्णा. काही नाही म्हटले, पहिली मेली म्हणून. मी माईक घेऊन खाली येऊ का. पहिली मेली म्हणून. आता पहिली मेली तर दुसरी करायचीच असते का. निदान कीर्तनात आल्यावर तरी चांगले विचार करी जरा. कीर्तनात आल्यावर तरी. मला कधी कधी प्रश्न पडतो, कीर्तनात आले त्यांचे विचार एवढे सॉलिड आहेत, जे घरी बसले त्यांचे किती डेंजर असतील. आता एकच भेटाना भाऊ, गावागावात सर्वे करा तुम्ही. प्रत्येक गावामध्ये 25च्या पुढचे 35च्या आतले टेम्पोचं फालकं लावून दाबून टेम्पो नवरदेव सापडतील. प्रत्येक ठिकाणी प्रश्नच आहे का तुमच्याकडे पोरगी. तरी अजून पोरांनी फिल्डिंग लावून ठेवलेली. मामाची, चुलत मामाची, मावस मामाची, गुरु मामाची, मानलेल्या मामाची. आणि तो स्टॉक खतम झाला म्हणजे जाणार कुठे. एक मुलगा म्हणे, ताई 2-3 वर्ष झालं राव, वैतागलो, एखादी पोरगी तरी आणा शोधून लग्नासाठी. म्हणलं भाऊ आम्ही त्या भानगडीत पडतच नाही. म्हटलं पण दादा तुझं वय किती. तो म्हणे 42. म्हणलं राहिले 8 वर्ष, कशाला बट्टा लावून घेतोस. राहिलेत किती भल्या माणसं याचा विचार करा ना. पूर्वीच्या काळामध्ये लोक गावागावांमध्ये देवांना जनावर सोडायचे. म्हणजे अजूनही जनावर सोडतात. पण अजून 10 वर्षांनी बिकट परिस्थिती आहे. आमचे थोरले चिरंजीव मसुबाला दान करण्यात येत आहेत. भाविकांनी महाप्रसादाचा. साधू झोपडीत घुसत आहे. सारे भगवेच भगवे. अगर लड़की आना होगी दुनिया परेशान, गलिया सुनसान, तन्हा इंसान, न जानो ना जान, हर तरफ जय हनुमान. सारे मारुतीच मारुती पाहायला भेटतील. आता एकीलाच फेरेन लावली पावडर पुरवता नाकी दमालाय. वाट्यावर माणसं बसलेली असं तिच्या तोंडाचा पट्टा सुटाव. कोणाच्या. झोपले का काय. तिला तुम्ही किती म्हणा, जगदंबा तुझ्या पाय पडतो माझी माय, लोक जाऊ दे, मग तुला काय काम धरून 4 भिंतीच्यात खसकायचे ना तर खसकेव. ती म्हणती माणसं असू नाही तर कोण सासू. मी बोलणार म्हणजे लहानपणी म्हणायचे पा बेंडकीला दगड मारू नका बायको. आता कधी कधी काय वैतागल्यावर तुम्हाला असं वाटत असेल हिमालय तपश्चर्या करायला निघून जावं की काय. कधी कधी तुम्हाला असं वाटत असेल लहानपणी नेम धरून. मी बेंडकीचं सांगायले बरं का. लहानपणी नेम धरून बेंडकीचं तोंड पाहून दगड आणला असतं तर बरं झालं असतं. कारण ज्याची बायको मुकी तो सर्वात. आमचे महाराज सोडून तुम्ही म्हणायचंय ढल. हॅलो
असताना. पहिली मेली म्हणून दुसरी करायला नाही चाललो, दुधाची म्हैस आणायला चाललो. सोच बदलो भाई, देश बदलेगा. निदान कीर्तनात आल्यावर तरी घरातून पाऊल घेऊन स्वार्थ घेऊनच घराच्या बाहेर पडतो तो माणूस आहे. पण साधू संतांनी जगाला फसवण्यासाठी नाही तर जगत कल्याणासाठी परमार्थ केला. जगाला फसवता फसवता एक दिवस जो स्वतःही फसतो तो माणूस आहे. काय झालं, एकदा इलेक्शनचा काळ होता. एक पुढारी प्रत्येक गावात जायचा आणि भाषण ठोकायचा. हे पा, माझ्या कीर्तनातल्या कोणत्याही मुद्द्याचा आणि शब्दाचा संबंध कोणाशी लावू नका बरं का, मला मुक्तपणे बोलू द्या. कीर्तन रेडीमेड कपड्याचं दुकान, इथं कुणाचंच माप घेऊन कपडे शिवल्या जात. पण तयार झालेला शर्ट कोणाला ना कोणाला तरी फिट बसल्याशिवाय राहत. आमचा जवळजवळ नाही, लांब लांब पर्यंत कुणाच्या भावनांना हात घालायचा माझा माणूस नाही. मी काय बोलते याची मी पूर्ण जबाबदारी घेते, पण तुम्ही काय ऐकताय याची जबाबदारी मी स्वीकारत नाही. विढल तो पुढारी प्रत्येक गावात जायचा आणि भाषण ठोकायचा. थोडासा कडक आणि थोडासा वाढून आवाज द्या दादा याचा. माझ्या प्रिय मतदार बंधू आणि बघून यांनो, मग टाइमावर बोलत जा की एसटी निघून गेल्यावर हात दाखवण्यात काय अर्थ आहे का? आणि कीर्तन महिलांचे, त्यामुळे तुमचा मला फुल पाठिंबा हा अपेक्षित आहे बरं का. तुमचा मला फुल पाठिंबा अपेक्षित आहे. निदान ऐन निवडणुकीच्या तोंडावर तरी माझा अपप्रचार करू नका. मतदान प्रचार कोणाचा बी करा, पण निदान मतदान तरी मला करा बरं का. नाही तर तुम्ही प्रचाराला हिंडायच्या माझ्यासोबत आणि मी पुढे गेले तर म्हणायचे हिला मतदान करायचं नाही. असं करायचं नाही बरं का. मला पाठिंबा आहे का तुमचा महिला मंडळ? हॅलो, इज्जत का सवाल आहे बाई. पार्टी आपलीच निवडून आली पाहिजे, झेंडा आपलाच फडकला पाहिजे. तुमचा पाठिंबा आहे का मला? विढल तो पुढारी प्रत्येक गावात जायचा आणि भाषण ठोकायचा. एकदा संधी द्या, गावचा विकास करून टाकील. एका गावात गेला एक तरुण म्हणे, साहेब आमच्या गावात लाईटच येत नाही. म्हटले काळजी करू नका, आपल्याला निवडून आणा. म्हणजे मला नाही असं तो म्हटला. घरात लाईटची व्यवस्था आणि दुसऱ्या गावामध्ये गेला तेच भाषण. एकदा संधी द्या, गावचा विकास करून टाकील. एक माणूस म्हणे, साहेब आमच्या गावात रस्तेच नाही. म्हटले काळजी करू नका, आपल्याला निवडून आणा. घरात रस्ते आणि तिसऱ्या गावात गेला. एकदा संधी द्या, विकास करून टाकील. एक बाई म्हणे, साहेब आमच्या गावात पाणीच येत नाही. म्हटले काळजी करू नका, आपल्याला निवडून आणा. घरात पाण्याची व्यवस्था आणि चौथ्या गावात गेला. एकदा संधी द्या, विकास करून टाकील. एक तरुण म्हणे, साहेब आमच्या गावात स्मशानभूमीच नाही. म्हटले काळजी करू नका, आपल्याला निवडून आणा. घरात स्मशानभूमी उभारी. तुका म्हणे अवकळा. ज्याच्या जीवनात ताळा आहे त्याच्या जीवनात अवकळा नाही. पण तुका म्हणे ताळा नाही अलीकडे आणा, त्याच्या जीवनात अवकळा. ताळेबंद जमावा, ऍडजस्टमेंट इज अ बेस्ट पॉलिसी. गैरसोय ही सोय ज्याला कळालं तोच जीवनामध्ये सक्सेस आहे. माझी विनंती असेल इथे बसलेल्या प्रत्येक पुरुष मंडळीला आणि स्त्री वर्गाला, पुरुष मंडळीला विनंती असेल, तुमची बहीण मोठी झाली म्हणून तुमची पोरगी मोठी झाली म्हणून तुम्ही तुमच्या बहिणीला कधी अंतर देऊ नका. आणि विनंती सगळ्या माता भगिनींना, केवळ 10-5 लाखासाठी आपल्या रक्ताचा भाऊ कधी तोडू नका. तुमच्याकडे रक्षाबंधन भाऊबीजा साजऱ्या होतात की नाही मला माहिती नाही, पण बाबा आमच्याकडच्या तर केव्हाच गेल्या. हायवेची समृद्धी नात्यातली समृद्धी घेऊन गेली.
एक तर स्वार्थ तरी चालतो, नाही तर मग नातं तरी टिकतं. विठ्ठल माणसाने घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरचा शत्रू न लढता सुद्धा जिंकतो. म्हणून एक वाक्य काळजात उतरून घ्या, जोडता आलं नाही तर जोडू नका, पण नवीन नाते कधीच तोडू नका. विठ्ठल जे जगाच्या कल्याणासाठी अवतरित होतात, शोधून आले संत हिताहित जगाचे, हेतू हिताचा कळवळा. जगाच्या कल्याणा संताच्या जगाच्या कल्याणा संताचे विभू संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे. अशा संत भूमीत आपला जन्म झालाय, आपलं भाग्य. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू डिस्कवरी ऑफ द इंडिया या नावाच्या ग्रंथात उल्लेख करतात, जगात झाले नाही तेवढे संत भारत देशामध्ये जन्मास आले, भारतात नाही तेवढे संत महाराष्ट्राच्या मातीत जन्मास आले. पण हयातीत असताना महाराष्ट्रातल्या लोकांना संतांची किंमत कळाली नाही, हे फार मोठं दुर्दैव आहे. असताना संतांची किंमत कळाली असती तर ज्ञानोबारायांच्या जोडीमध्ये शिखल दगड घातलेच नसते. असताना संतांची किंमत कळाली असती तर सद्गुरू भगवान बाबांना नारायणगडावरून पदच्युत होण्याचे निर्णय कधी लोकांनी सायस केलेच नसते. असताना संतांची किंमत कळाली असती तर सद्गुरू भगवान बाबाच्या वैराग्यावरती समाजाने कधी आक्षेप घेतलाच नसता. पण नारायणगड सोडल्यानंतर गडावरचं मोठं पिंपळाचं झाड सुद्धा उन्मळून खाली पडतं, ही त्यांच्या साधनेची उंची होती. बाबांनी गड सोडल्यानंतर तुळशीचं वृंदावन सुद्धा उन्मळून पडत होतं, ही बाबांच्या साधनेची उंची होती. आणि वैराग्याची उंची पाहाल तर ज्या ठिकाणी दोन दगडाच्या मध्ये इंद्रिय ठेचलं, रक्ताची चिळकांडी उडाली, तिथून पवित्र तुळशीची झाडं उगावीत, ही त्यांच्या वैराग्याची उंची. पण समाजाने जर बाबांना त्रास दिला नसता तर त्यांचं वैराग्य, त्यांची साधना आणि त्यांच्या परमार्थाची उंची कदाचित जगाला कळाली नसती. एक वाक्य काळजात उतरून घ्या माझ्या दादांनो, लोखंडाची कुणीही परीक्षा घेत नाही, पण सोन्याची परीक्षा घेतल्याशिवाय समाज त्याला स्वीकारत नाही. लोखंडाला परीक्षा देण्याचा अधिकार नाही, सोन्याला परीक्षा देण्याचा अधिकार आहे. सोन्याची परीक्षा करत असताना कोणताही सोनार त्याची मुखी घेऊन परीक्षा करत नाही, त्याला तासून पाहिलं जातं, त्याला ठोकून पाहिलं जातं, त्याला कापून पाहिलं जातं. तापवल्यानंतर तापून तापून जे कमी होतं ना ते लोखंड आहे. लोखंडाला तापवतो मी, लोखंडाच्या थिलग्या उडतात. बोलताना विकू नको याला. ज्याच्या थिलंग्या उडतात ते लोखंड आहे, पण तापून 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 ज्याची किंमतही वाढते आणि ज्याचा कसही वाढतो ना ते सोनं आहे. समाजाने परीक्षा घेतली बाबांची. पाटलाच्या वाड्यामध्ये ज्या ठिकाणी बैठकीत चाळ बांधून नाचगाणं व्हायचं, त्या ठिकाणचा चाळ बंद झाला आणि त्या ठिकाणी टाळ वाजू लागला, ही बाबांच्या साधनेची उंची. लावून श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडणे. बाबांचं कीर्तन चालू झालं बैठकीत आणि खेड्यापाड्यातला समाज एकत्रित होऊ लागला. पाटलांनी सांगितलं, बाबा आज आपल्याला गडावर जायचंय. कोणत्या गडावर? धौम्य गडावर.
ज्या ठिकाणी धौम्य ऋषीची समाधी आहे. ज्यावेळी धौम्य गडावर गेले बाबा, मला वाटतं या गडावरही दगडंगोटेच होते अगोदर. या गडावरही येताना आम्ही पाहिलं डोंगर कोरून अगदी रस्ता बनवला. केवढे मोठे कष्ट लागले असतील. आणि या गडावरती 2 एकर जमीन ज्या दात्यानं या गोवर्धन गडासाठी आणि मंदिरासाठी दान केली, पण अख्ख्या पत्रिकेत मी चेक केलं कुठे छोटंसं बोटभर सुद्धा नावाचा उल्लेख नाही. आणि हेच खरं दातृत्व आहे गड्या. आज कीर्तनात बसलेले आमचे खाडे भाऊ, भाऊंचं नाव विसरले मी, आदरणीय हरिदास शेठजी ताठे. खरोखर काका तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत बरं का. या ठिकाणी मला कीर्तनासाठी आमंत्रित केलं म्हणून मी तुमचं नाव घेणार नाही. आमचे कीर्तन घेणारे हजारो आहेत. म्हणजे ही आमची साधना आहे तर ज्ञानोबा तुकोबारायांची आमच्यावर असलेली कृपा आहे. तुम्ही कीर्तनासाठी मला बोलवलं यासाठी मी तुमचं नाव घेणार नाही. पण शास्त्र सांगते दाता तोची एक जाना जो नारायणा स्मरवी. एवढ्या मोठ्या मंदिरासाठी आणि या गडासारखी लाखोच्या संख्येने या ठिकाणी गडावर समाज जमतोय. या भक्त समुदायासाठी तुम्ही तुमची जमीन दान केली. आज पिढ्याना पिढ्या या घराण्याचं नेहमी नाव असणारे चंद्र सूर्य असेपर्यंत. त्याचप्रमाणे ज्यांनी गडाच्या बांधकामासाठी वीट दान केली असे दुसरे बाबूरावजी भाऊ ताठे, बाबूरावजी भाऊ ताठे यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा. पण दुसरे ताठे भाऊ नेमके बसलेत कुठं? बाबूराव भाऊ ताठे आलेत का? नाही का? इतरही अनेक दाती असतील, मला त्यांचा नाम उल्लेख आणि ठाऊकही नाही. नाही तर बाकीचे म्हणतील त्यांचंच कसं काय नाव घेतलं. मग आम्ही गेलो तुम्हाला ढासपूस करायचे नाही तर. आता त्यांचं माहिती होतं म्हणून घेतलं. इतरही अनेक दाते असतील. बाबा पहिल्यांदा धौम्य गडावर गेले त्यावेळी फक्त दगड आणि गोटे होते. छोटीशी पर्णकुटी बनवली आणि त्यातच सद्गुरू भगवान बाबांचे ध्यान धारणा आणि चिंतन चालू झालं. ज्यावेळी बाबा स्नान करायचे एका दगडावरती बसून, आल्यावर ज्यावेळी पत्र्याचं शेड बनवलेलं होतं, आल्यानंतर माता माऊल्या म्हणे आमचे बाबा फार साधे, त्यांना काहीच लागत नाही राहण्यासाठी. आमचे बाबा म्हणजे एकदम साधे. पहिल्यांदा धौम्य गडावरती ज्यावेळी भगवान बाबा गेलते, एवढ्या मोठ्या नारायण गडावरती म्हणजे नगद नारायण गडावरती एवढ्या दिव्य भोगांचा आस्वाद घेणारे ऐश्वर्य संपन्न सद्गुरू भगवान बाबा ज्यावेळी एका दगडाच्या शेळीवरती आंघोळ करायचे ना, त्यावेळी माता माऊल्या डोळ्यांना पदर लावून ढासा ढासा रडायच्या. काय वैभवात राहणारा हा साधू, पण आज दगडावर बसून स्नान करावं लागायचं. एवढं महात्म्य होतं सद्गुरू भगवान बाबाचं. स्नानाला बसले तर सगळ्यांनी दया आणि दुधाने स्नान घालावं, पण ज्यावेळी दगडावर बसून हा साधू स्नान करायचा, लोक ढासा ढासा रडायचे ढोरासारखं. बाबा ज्यावेळी धौम्य गडावरती पोहोचले, ही बातमी दऱ्याखोऱ्यात पोहोचली. दऱ्याखोऱ्यातून वाडी वस्तीतून तांड्यावरून समाज बाबांच्या दर्शनासाठी गडावर जाऊ लागला. पण जात असताना लोक बैलगाड्यात जाताना रिकाम्या हाताने जात नव्हते. बैलगाड्यात चालले तर दगड गाडीमध्ये टाकायचे, चिरे गाडीमध्ये टाकायचे. ते चिरे दगड गडावरती पोहोचले, वडारी लावले, त्यांच्याकडून दगड घडून घेतले, चिरे घडून घेतले. आणि ज्या ठिकाणी इथल्या या गडाचा सुद्धा शुभ मुहूर्ताचा दिवस निवडला होता तो म्हणजे विजयादशमीचा. बाबांनी सुद्धा भगवान गडाचा आरंभ केला. पायाभरणीसाठी आणि भूमिपूजनासाठी जो मुहूर्त निवडला होता तो सुद्धा रावण मेल्यानंतरचा विजयादशमीचा. काम चालू झालं, कोणताच आर्किटेक्ट लावला नव्हता, कोणताच इंजिनियर लावला नव्हता, पण आखीव उरीखीव काम चालू झालं. आणि केवळ 12 वर्षामध्ये धौम्य ऋषीच्या गडावरती भगवान गड उभा राहिला. आई साहेब रुक्मिणी आणि विठ्ठल या दोन्हीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी बाबांनी त्या काळी तेव्हाचे असणारे मुख्यमंत्री त्या काळीचे यशवंतरावजी चव्हाण यांना आमंत्रित केलं. आणि ज्यावेळी साहेब गडावरती हजर झाले, लाखोच्या संख्येने समाज बाबांच्या चरणावरती लोटांगण घालत होता. बाबाच्या साधनेची उंची पाहिली. आणि तेव्हाचे मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांनी भाषणामध्ये सांगितलं, मला आतापर्यंत माहिती नव्हतं की भगवान बाबा कोण आहेत, पण ज्यावेळी गडावर आलो, हजारो लाखोच्या संख्येने समुदाय पाहिला ना, त्यावेळी यशवंतराव चव्हाणांनी घोषित केलं स्वतःच्या भाषणातून, आजपासून या गडाचं नाव धौम्यगड नाही तर आजपासून या गडाचं नाव भगवान गड असं राहील. सर्वांनी जय जयकार केला. सद्गुरू भगवान बाबा की जय. बाबांच्या गडाचं नामांतरण केलं, धौम्य गडाचं नाव झालं भगवान गड. ते भारताचे मुख्यमंत्री माजी यशवंतरावजी चव्हाण
आणि बाबांचं नाव सुद्धा भगवान नव्हतं, तर ते आबाजी असं होतं. पण ज्यावेळी बाबांनी सद्गुरू माणिक बाबांच्या सानिध्यात असताना एक दिवस विचारलं, बाबा मलाही तुमच्यासारखं महाराज व्हायचंय, सांगा ना बाबा महाराज होण्यासाठी काय करावं लागतं. सद्गुरूंनी सांगितलं, आबा महाराज होणं ही काही सोपी गोष्ट नाही, हे जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. लोकांना फार वाटतं महाराज लोकांची फार मोठी आयुष्य असते, फार मोठी गाडी असते बसायला. येण्याच्या अगोदर लोक विचारतात, तुम्ही भाकरी खाणार का चपाती खाणार, कोणती भाजी करायची, स्वीट पदार्थ कोणता ठेवायचा. पण हे सगळेच आयास असतात ते फक्त ज्ञानदेव तुकाराम होईपर्यंत. एकदा पुंडलिक वरती झालं, महाराज गाडीत बसला, मग तो त्याच्या घरी गेला का देवाच्या घरी गेला का धडकला का मेला, कोणी विचारत नाही. बाबा महाराज होणं हे फार अवघड आहे, तू या महाराज होण्याच्या भानगडीत पडू नकोस. पण हट्ट धरला. सद्गुरू माणिक बाबांना वाटलं का काय छोटस लेकरू, याला काय सांगितलं तर काय ऐकणार आहे काही. सद्गुरू माणिक बाबांनी सांगितलं, महाराज व्हायचं असेल तर मंदिराच्या शिखरावरून खाली उडी टाकावी लागते. पाहता काय शब्द कानावरती पडले आणि सद्गुरूंचे वाक्य येते. आबाजी मंदिराच्या शिखरावर उभे राहिले आणि डोळ्याची पापणी लावायच्या आत शिखरावरूनच खाली उडी टाकून दिली. पण ज्याप्रमाणे उंच कड्यावरून कडेलोट केली प्रल्हादजीला भागवत कथेमध्ये, तर प्रल्हादजी खाली एखाद्या अलगद कापसाच्या बोळ्यासारखे पडले. सद्गुरूंची निष्ठा एवढी होती अंतःकरणामध्ये. भगवान बाबांनी बालपणी शिखरावरून उडी टाकली तरी सुद्धा केसाला धक्का लागला नाही. सद्गुरूंचा हात जर मस्तकावरती असेल, देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडता वन. माझे शब्द ज्यावेळी बाहेर पडले ते ओंजळी जल्ल्यासारखे जरले, अंतःकरण भरून आलं. प्रेमाचा वात्सल्याचा पाना फुटला सद्गुरूंना. माणिक बाबांनी दोन्ही हात समोर केले आणि अलगद मिठी मारली, कडकडून मिठी मारली, अंतःकरणाशी धरलं. नेत्रातून प्रेमाच्या अश्रुधारा वाहू लागल्या आणि सर्वांना बोलून घोषित केलं की ऐका श्रोते मंडळी हो, आजपासून आबाचं नाव आबाजी नाही तर हा साक्षात परमेश्वराचा अवतार आहे, हा भगवंताचा अवतार आहे. आजपासून आबाचं नाव आबाजी नाही तर आजपासून आबाजीचं नाव भगवान असं होईल. सद्गुरु भगवान बाबा की जय. भगवान गणाच्या गादीला लक्ष्मीकांत असा आशीर्वादच आहे. नाथांच्या नंतर वारकरी संप्रदायामध्ये जर श्रीमंती कोणाला लाभलेली असेल तर ती ऐश्वर्य संपन्न वैराग्याचे महामेरू सद्गुरू भगवान बाबांना. बाबांनी कधी लोकांकडे पैसा मागितला नाही, पण अर्धाच तास जर गावात थांबले तर पैशाची थप्पी लागायची, पोत्यात भरून पैसा त्या ठिकाणी समाज कल्याणासाठी उपस्थित व्हायचा. बाबांनी जीवनामध्ये केवळ अध्यात्मच रुजवलं नाही तर शैक्षणिक क्रांती सुद्धा फार मोठी केली. त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक फार मोठा शिक्षण महर्षी दडलेला होता. पण तुम्ही चरित्राचा अभ्यास करताल, काहींना माहिती असेल बसल्यामध्ये, काहींना माहिती नसेलही. ज्यावेळी माणिक बाबांच्या वैकुंठ गमन सोहळ्यानंतर नारायणगडाच्या गादीचा प्रश्न उभा राहिला, त्यावेळी केस गेली डायरेक्ट हैदराबादच्या कोर्टामध्ये. पण बाबांना वाटलं वादात पैसा गेला, जर निकाल माझ्या बाजूने लागला नाही तर समाजात क्रांती करायची ती माझी राहून जाईल. मग पैसा केसेस मध्ये खर्च न करता बाबांनी स्वतःच्या नावाने शिक्षण संस्था उभारली आणि आपल्या जवळ असणारे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बाबांनी सद्गुरू भगवान महाविद्यालय या नावाने भगवान कॉलेजची पायाभरणी केली. तिथेही जागा घेतली. भगवान गडाच्या परिसरामध्ये केवळ गडाची जागा 200च्या 5 एकर एवढी जमीन आहे. पंढरपूरला मटे, आळंदीला मटे. बाबांनी आपल्या जीवनामध्ये अनेक शिक्षण संस्था उभारल्या. पण दुर्दैव असं, बाबांनी ज्या कॉलेज उभारलं भगवान कॉलेज छत्रपती संभाजीनगरचं, पण दुर्दैवाने काही लोकांनी ते आपल्या नावे हडप करून घेतलं. खात असताना काही खाणाऱ्याला कळत नाही, खात असताना खावं माईबाप. काहींना हेच कळत नाही खडी खावी की डांबर खावं. खायचं तर काजू खावं, पिस्ते खावं, बदाम खावत ना. खडी आणि डांबर कुठं खायची गोष्ट आहे का? खाणाऱ्या लोकांना देवाचं, भावाचं, गावाचं, गडाचं काहीच कळत नाही. विढल या विज्ञान युगात
युगामध्ये ज्यांची विज्ञान निष्ठा एवढी दृढ होती तरी अध्यात्म आणि विज्ञान यांचा चमत्कार करत मागच्या शतकामध्ये ज्यांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरीचं पारायण करावं हा भाव आविष्कार संप्रदायामध्ये केला. विवेकानंदांचं एक गोड वाक्य आहे, विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयातूनच जगामध्ये सुख आणि शांतता नांदू शकते. युनियन ऑफ सायन्स अँड रिलिजन स्पिरिच्युअलिटी विल ब्रिंग अँड पीस फॉर द ह्युमॅनिटी. विठ्ठल महाराष्ट्राला संतांचा देश म्हटलं जातं आणि महाराष्ट्रात झाले नाही तेवढे संत मराठवाड्याच्या मातीनं जन्माला घातले. ही मराठवाड्याच्या मातीची सगळ्यात मोठी पुण्य आहे. आपला जन्म या महाराष्ट्रात झाला. हे टाळ्या द्यायच्या असल्या तर मोकळ्या टाळ्या द्या, कदरल्यावानी टाळ्या देऊ नका. त्याच्यात मी आजारी तुम्ही करू नका माझी बेजारी. एकदा मोकळ्या टाळ्या वाजवा. कीर्तनकाराने टाळ्या मागून घेऊ नयेत, कीर्तनकाराने टाळ्या मागून घेऊ नयेत. पण श्रोते जर कंजूष असतील, चिकट असतील, कृपण असतील, आता याच्या पुढचा शब्द मी वापरत नाही, तर मग टाळ्या काय कीर्तनकाराने सारं मागूनच घ्यावं. कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला डबल धन्यवाद. त्यांनी उद्याच्या पंक्तीचा परसाद खाल्ल्याशिवाय घरी जायचं. शेवटी कीर्तन दररोजच आहे. महत्वाचं काय आहे, तो बेत कधी चुकवायचा नाही आयुष्यात. विठ्ठल अरे आग लगी आसमान में सर सर गिरे अंगार, अगर संत न होती दुनिया में तो जल जाता संसार. आपला जन्म महाराष्ट्रात भारतात झाला आणि संतांच्या नंतर झाला. देवाने इतर प्रकारच्या योनी निर्माण केल्या, त्याच्यात त्याने आपल्याला माणसाच्या जन्माला घातलं. कुणालाच नाही तशी ज्ञानात्मक प्रबल इंद्रिय दिली. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोष, हयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हस्तस्य भूषणम दानम, सत्यकंठस्य भूषणम, श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम, भूषणे किं प्रयोजनम. या दोन हाताची शोभा सांगितली त्याच्या भजनात टाळी वाजवण्यामध्ये. आणि तुमच्याकडून भजन सहज शक्य होत नसेल तर या दोन हाताची शोभा आडल्या नडलेल्या गरजू व्यक्तींना मदत करण्यामध्ये. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने हाताची शोभा सांगितली. तारों के तेज में चांद छुपे नहीं, सूरज छुपे नहीं, बादल छायो, दृढ़ पड़े रजपूत छुपे नहीं, माता छुपे नहीं, मांगन चंचल नारी के नैन छुपे नहीं, चंचल नारी के नैन छुपे नहीं, प्रीत छुपे नहीं, प्रीत दिखायो. तारों के तेज में चांद छुपे नहीं, सूरज छुपे नहीं, बादल छायो, दृढ़ पड़े रजपूत छुपे नहीं, दाता छुपे नहीं, मांगन आयो. कृष्ण को गोकुल से राधे को, हैम्बरिंग मारते आवाज. कृष्ण को गोकुल से राधे को बरसाने से बुलाए रही, भक्ति विवश एक प्रेम पुजारी, फिर भी विपज लाए रही, भक्ति विवश एक प्रेम पुजारी, फिर भी विपज लाए रही. हाताची शोभा सांगितली. स्नानेत शुद्धी न तू चंदनेन, दाणेन पाणी न तू कंकणेन. दोन हाताची शोभा सांगितली. दान करण्यामध्ये, या उभ्या आयुष्यामध्ये, उभ्या जगतामध्ये देव न मानणारी पण माणसात देव मानणारी मी देव माणसं स्वतःच्या नजरेने पाहिली.
तुमचा परमार्थ लोकाची मुंडकी मुडून लोकाचा काटा काढून असेल तर काडी लागलेला त्या परमार्थाला. देव न मानणारी देव माणसं सुद्धा जगात श्रेष्ठ आहे. हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा समवागणी हीच मुची. आणखी एक साने गुरुजींची प्रार्थना आहे. मी पुढे म्हणते, महिला मंडळ तुम्ही माझ्या मागे म्हणा. दादा विको देत असताना मॉनिटर मध्ये पण येऊ द्या. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. आता म्हणा खरा तो. वाघ माझ्या चिमण्यांनो वा. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो. आता थांबा. वा. जगी जे हीनती पतिता जगी जे. असं ऐकला का आवाज? जगी जे दीन पद दलित. वा. तया जाऊन हसवावे जगाला. खरा तो एकची धर्म. वा. शेजाऱ्याचे बांध कोरा. हाय का असले नमुने तुमच्याकडे? असतील तर पोते आता झाकलेल्याच असू द्या. एक वाक्य काळजात उतरून घ्या. मी कोणाचा या ठिकाणी अपमान करते अशातला भाग नाही. माझे पती जरी कीर्तनकार असली तरी एका शेतकऱ्याची पोरगी मी आणि एका शेतकऱ्याची सोनी. किती बाण करू करू इष्टेटी वाढवा. उपारण्याखाली हात घालू घालू म्हशी का. आकडे टाकू टाकू मोटरी चालवा. पण एक वाक्य काळजात उतरून घ्या दादांनो. ज्याच्या जीवनामध्ये ज्याच्या संपत्तीचा मार्ग चुकला त्याच्या जीवनात त्याच्या संततीचा मार्ग चुकणारच ही काळ्या दगडावरची रेग आहे. दिवसभर एवढे कष्ट करा की रात्री सुखाने झोप घेता आली पाहिजे. तारुण्यात एवढे चांगले जगा. म्हातारपण आनंदात गेलं पाहिजे. 4 महिने एवढे कष्ट करा. निदान 8 महिने सुखाने बसून खाताच आलं पाहिजे. आणि नाही परमार्थ जमला या उभ्या आयुष्यामध्ये एवढे इमानदारीचं जीवन जगा की पुन्हा एकदा याच ज्ञानोबा तुकोबाच्या आणि या भाऊ बाबांच्याच महाराष्ट्रात आपल्याला जन्म भेटला पाहिजे. हाताची शोभा सांगितली दान धर्म करण्यात. माझा प्रश्न आहे माता भगिनींना, तुम्ही घरी सवाशीण जेव घालतात का ग? झोपल्या का काय? मी माईक घेऊन खाली हो का? मग बोला ना ग. तुम्ही घरी सवाशणी जेव घालतात का? का पक्क्या पाकिस्तानी इथं? हे बघा प्यार का वादा 50-50. अर्ध तुम्ही बोलायचं अर्ध मी बोलायचं याचंच नाव कीर्तन आहे. तुम्ही खालून प्रतिसाद मला अपेक्षित आहे. तुम्ही खालून बोलल्याशिवाय मला फक्त एक्स्ट्रा बोलायचं नाही खालून ना. घरी सवाशणी जेव घालतात का? माझी इथून पुढे विनंती असेल, घरी सवाशीण जेव घालताना कधीही श्रीमंताची बाई जेव घालू नका. म्हणजे मला श्रीमंताचा वावडे अशातला भाग नाही. तिला सवाशीण ठेवाल तर ती घरून टचून नाश्ता करून येते. आल्यानंतर अर्धी पुरणपोळी काढून ठेवील, 4 भजे तरी उष्टे ठेवील. आमटी जरा जमलीच नाही, तेल कोणतं वापरलं तू तशीच मर. तू उपाशी राहिले ना कोणाच काही बिघडणार आहे का? मला आश्चर्य वाटतं. गरीबाच्या बायका अजूनही खेड्यापाड्यांमध्ये पहा. ही सिटी का खेड आहे? खेडच आहे ना. खेड्यांमध्ये शेतकऱ्याच्या महिला पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत त्यांना काम आहे. पहाटे उठायचं, अर्धा एकरचं अंगण झाडायचं, सडा मारायचा, 4-5 जनावरांचं शेण काढायचं, स्नान करायचं, घासणं पुसणं, खळी उकडी, शेतातलं घरातलं दळण कांडण, गुराचं ढोराचं, 2-2 बकेटा कपडे धुवायचे, दुरडी दुरडी भाकरी, कढईवर भाजी, अंग पुसायचा, टावेल सुद्धा नवऱ्याच्या हातात आहे, चहाचा कप सुद्धा तुमच्या हातात आहे.
आणि आम्ही जर तुम्हाला टावेल द्याला नाही तर अर्धा घंटा तुम्ही बाथरूम मध्ये तसेच उभा राहतात. कपडे इस्त्री करून ठेवून शेतकऱ्याच्या महिला दररोज काम आहे. पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत काम नसेल बिचारी. पाऊस पडला, पाऊस उघडला, शेतात रिकामी चक्कर का होईना मारते. मला इमानदारीनं सांगायचं, पुरुष शेतकरी तुम्हाला दररोज घरी शेतात काम असतं का? खोटं बोलन त्याची जिबिली चूड असन. शेतकरी महिलांना दररोज काम आहे, पुरुष शेतकऱ्यांना दररोज काम आहे. काम नसलं रुमाल झटकला खांद्यावर टाकला निघाली मोंड्या. काम नसलं रुमाल झटकला खांद्यावर टाकला निघाली सिल्लोडला. काम नसला रुमाल झटकला खांद्यावर टाकला निघाली संभाजीनगरला. ह्या बिचाऱ्यांना दररोज काम आहे, दररोज. एवढं काम असताना सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये यांना सिम्पटम्स होते. ह्या स्वॅब द्यायला गेले नाहीत, तपासणी करत बसल्या नाहीत. 2-2 टाइम काढी उकळून पेल्या घरी, पण घरी नीट झाल्या. शेतकऱ्यांच्या बायका आहेत. आजही साधी सर्दी झाली ना शेतकऱ्याच्या बायकोला, ती दवाखान्यात जातच नाही. 2 रुपयाची गोळी आणते, घरी वाफ घेते, गोळी घेते आणि 2 दिवसामध्ये रेडी होते, व्यवस्थित होते. शेतकऱ्याची बायको येते, रोग नाही ना राग नाही. या बाबतीत मला श्रीमंताच्या बायकोचं फार मोठं कौतुक वाटतं. 2 ताळी बिल्डिंग, त्या 2 ताळी बिल्डिंग मध्ये फार मोठं घर. फरशी पुसायला बाई, चपात्या लाटायला बाई, भांडे घासायला बाई, कपडे धुवायला मशीन. लिफ्टनं वर जाणार, लिफ्टनं खाली येणार तरी सुद्धा अंधारे येतात, चक्रा येतात, कसं नुसं होतं, उचलू उचलू फेकीत, भोंडा येतात, रक्त कमी. आता हिला काय घासलेट भराव का काय? ही जाईना ते बिचाऱ्याला मोकळं करीना. श्रीमंताच्या बायकोला नाही, तोळाभर दागिनी जिच्या अंगावर आहे तिला कधी सवाशीन ठेवू नका. सकाळपासून लेकरा बाळाचं करता करता ज्या बाईच्या मुखात अन्नाचा घास नाही, तुमच्या घरी भांडे घासायला आली, शेतात खुरपायला आली, बरोबर 12 वाजता त्या बाईला घरी बोलवा. हळदी कुंकू द्या, पुरणपोळीचं ताट तिच्या समोर सरकवा. ती बाई सगळं चाटून पुसून खाते. वाटलंच पेपरमध्ये 2 पुरणपोळीवर 10-5 भजे गुंडाळून द्या. ती घरी जाते, तव्यावर गरम करते, स्वतःच्या हाताने स्वतःच्या लेकरांना बसून पुरणपोळी खाऊ घालते. माईबाप ज्या दिवशी पुरणपोळीचा गोड घास गरीबाच्या झोपडीमध्ये त्यांच्या मुखात जातो, त्या गरीबाच्या मुखावरचं समाधानाचं असून त्यांच्या डोळ्यातले आनंदाचे 2 अश्रू, त्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाचं आणि आळंदीच्या ज्ञानोबाऱ्यांचं दर्शन तुम्हाला गरीबाच्या झोपडीत झाल्याशिवाय राहणार नाही. अरे गरीबों का कोई मजहब नहीं होता, उनको रोटी खिलाने वाला ही उनका भगवान होता है. तुम गरीबों की सुनो, वो तुम्हारी सुनेगा. तुम 1 पैसा दोगे, ओ 10 लाख देगा. तुम गरीबों की सुनो. अरे मंदिर और मस्जिद तो लोग जाए कि जिनके पास फुर्सत हो. मंदिर और मस्जिद वो लोग जाए कि जिनके पास फुर्सत हो. अरे हमारा तो फर्ज बनता है कि किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए. हमारा तो फर्ज बनता है. नारायणगड सोडलं तेव्हा आंधळे आणि पांगळे रडत होते, बाबा तुम्ही गड सोडून चाललात, आता आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहून रडावं? तुम्ही किती श्रीमंत आहात माईबाप, तुमचा बंगला किती कोटीचा आणि तुमची गाडी किती लाखाची, यावर तुमची श्रीमंती अवलंबून नाही. तुमच्या डोळ्यात 2 अश्रू आले तर ते पुसण्यासाठी समाजातून किती हात समोर येतात ते अश्रू पुसण्यासाठी, यावर तुमची श्रीमंती अवलंबून आहे. इनका दामन पकड़ कर तो देखो, इनका दामन पकड़ कर तो देखो, उम्र भर का सहारा मिलेगा, उम्र भर का सहारा मिलेगा. राम मांगल मेरे प्यारे, राम से मांगल मेरे प्यारे, जिंदगी का गुजारा मिलेगा, जिंदगी का गुजारा मिलेगा, जिंदगी का गुजारा मिलेगा. भगवान बाबांनी भक्त मार्ग दाविला हो, दिवा ज्ञानाचा प्रवाहित केला. एक साठ हात वरती घ्या. भगवान बाबांनी भक्ती मार्ग दाविला हो,
दिवा ज्ञानाचा प्रवाहित केला भगवान बाबांनी भक्ती मार्ग दाविला दिवा ज्ञानाचा प्रवाहित केला दिवा भावाचा जवळी नव्हता कोणा हो बाबांनी केलं माझं सोना दिवा भावाचा जवळी नव्हते कोणा भगवान बाबांनी केलं माझं सोनं भगवान बाबांनी भक्ती मार्ग दाविला दिवा ज्ञानाचा प्रवाहित केला भगवान बाबांनी भक्ती मार्ग दाविला दिवा ज्ञानाचा प्रवाहित केला भगवान बाबांनी भक्ती मार्ग दाविला भगवान बाबांनी भक्ती मार्ग दाविला भगवान बाबांनी केली अशी करणी आशीर्वादाने हातरली धरणी भगवान बाबाने केली अशी करणी आशीर्वादाने हादरली धरणी भगवान बाबांनी केली अशी करणी आशीर्वादाने हातरली धरणी भगवान बाबाने केली अशी करणी आशीर्वादाने हादरली भगवान बाबांनी भक्ती मार्ग दाखवला दिवा ज्ञानाचा प्रवाहित केला भगवान बाबांनी भक्ती मार्ग दाखवला दिवा ज्ञानाचा प्रवाहित केला भगवान बाबाने सद्गुरु भगवान बाबा की ज्ञानाचा प्रवाहित केला भगवान बाबाने भक्ती मार्ग दाविला दिवा ज्ञानाचा कशातही पायाची शोभा पाऊले चालती सुखी संसाराची अख्खं गुत्त तुम्हीच उचललं का काय हे बिचाऱ्यांना कधी कधी म्हणू द्या की ते येवलीशा तोंड घेऊन कीर्तनात बसलेत म्हणजे तुम्ही इथंही त्यांना सोडत नाही जिकडे तिकडे आम्ही स्थान काबीज केलं ना राजकारणात आम्ही घरात सुद्धा मालकी हक्कात आम्हीच निवडणुकीत आम्हीच एसटीत सुद्धा आम्हीच यांनी कंडक्टर उभा केला कंडक्टर महिलांसाठी राखीव जागाच्या नावाखाली इथं बसलेल्या महिला मंडळ मला सांगा तुम्हाला एसटी मध्ये आरक्षण मिळालं बसमध्ये हे किती किती महिलांना आवडलं सवलत सरपंचांना आवडलं पण माझी विनंती तुम्ही जरा ताई सरकारकडे शिफारस करा तुम्हाला निदान सवलतच द्यायची होती तर निदान विमानाच्या तिकटात तरी द्यायची होती ना निदान रुसलं असतं तर केदारनाथ बद्रीनाथ 4 धाम 7 मोक्षपुऱ्या निदान करून तरी आम्ही घरी आलो असतो सवलतच द्यायची होती सरकारला तर किराणा माला द्यायची होती ना आता ऐका लक्षपूर्वक सवलतच द्यायची होती सरकारने तर साडीच्या किमतीत तरी द्यायची होती ना वाजवा की टाळ्या मग सरकारला सवलतच द्यायची होती तर गॅसच्या सिलेंडर मध्ये तरी द्यायची होती ना तरी मला वाटतं 200 रुपयाने गॅस उतरला 100ने गॅस आणायचा आणि तो 1200ने भरून आणायचा कोण्या देवाने शिकवलंय तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही आमच्या परतूरला महिला 1200ने एवढ्या वैतागल्या त्यांनी गॅसच्या वाट्यावरून किचवरून गॅसच गायब केले चुली घातल्या सिलेंडरला टेक न देऊन चुलीत लाकडं घातली तर केवढं कौतुक आहे समाजाचं पायाची शोभा सांगितली मी पुढे म्हणते माझ्या मागे तुम्ही म्हणा पाऊले चालती सुखी संसाराची वा पाऊले चालती जो म्हणणार नाही त्याला पप्याच्या आईची शपथ आहे पाऊले चालती दुकानाची काहीचे पाय 5च्या नंतर लेजिम खेळतच चलत येत आउट ऑफ कव्हरेज एरिया इस रूटिंग की सभी लाईने व्यस्त है कृपया थोडी देर बाद दोबारा कोशिश कीजिए मला एवढं कौतुक वाटतं गावोगावी पहा तुम्ही मारुतीच्या पारावर 10 वाजता जेवण करते तमाथारे पारावर झोपायला मी कोणावर टीका करते अशातला भाग नाही हे जेवण करून जाते 10 वाजता 5 वाजेपर्यंत मारुतीच्या पारावर नेमके हरिपाठ चालू झाला काही घरी येते तो कुठंतरी विचार झाला पाहिजे हा
पायाच्या शोभा सांगितली, पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम हाची माझा नेम सिद्धीने. तुम्हाला काय वाटलं महिला मंडळ, गोळ्यानी आणि इंजेक्शनाने कुठं दारूचं व्यसन सुटत असतं का? तुम्हाला वाटतंय ना तुमच्या नवऱ्याने दारू सोडावी? वाटतंय का? म्हणजे पेतात एवढं तरी क्लिअर झालं. दारू इंजेक्शन आणि गोळीने जर सुटली असती तर बेवड्याच्या बायकांनी नवऱ्याला घरी इंजेक्शन टोचली असती, साखळीनं बांधून इकून एक आणि इकून एक. दारू मनाचा संयम आहे, मनाचं कंट्रोलिंग आहे. जोपर्यंत मनाची मानसिकता तयार होत नाही, माझी विनंती प्यायला आणि चॅलेंज करते मी, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह को पी तो रात को उतर जाएगी. अरे प्याला पीना हो तो हरी नाम का पियो सावरे, तेरी पूरी जिंदगी सवर जाएगी. तुम्हाला नशाच करायची असेल तर ब्रँडेड गोष्टीचा नशा करा, सस्त्या गोष्टीचा शोकच करू नका. नशा करायची असेल तर ती करा जी ज्ञानोबा तुकोबांनी केली. नशा करायची तर ती करा जी मीराईने जनाईने केली. नशा करायची तर ती करा जी भाऊ बाबांनी केली. एकदा चढली अजून उतरायचं नाव घेत नाही. मशहूर तेरे नाम की कहानी हो गई, दीवानी 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 हो गई, दीवानी 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 हो गई, मेरा दीवानी हो गई रे, मेरा मस्तानी हो गई. लोक लाज की नहीं खबरियां हो, मेरा दीवानी हो गई रे, मेरा मस्तानी हो गई, मेरा दीवानी हो गई रे, मेरा मस्तानी हो गई. पायाची शोभा तीर्थयात्रा करण्यात थोडक्यात सांगते. डोळे तुम्ही घ्या रे सुख, तुम्ही ऐका रे कान, घेई घेई माझे वाचे. नरदेहाची सार्थकता परोपकार करण्यात आणि नरदेहाची सार्थकता भक्ती करण्यात. त्या भक्तीला नवविधा स्वरूपामध्ये अंगांनी गायलं. नारद भक्ती सूत्रामध्ये सुद्धा श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. नवविधा भक्तीपैकी जीवाने एक तरी भक्ती करावीच. पण नवविधा भक्तीपैकी तुमच्याकडून एकही भक्ती सहज शक्य होत नसेल तर महाराज सांगतात हरकत नाही. नाही तुमच्याकडून कोणती भक्ती सहज शक्य होत, वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करा. सेवक असाल मालकाची सेवा, शिष्य असाल गुरुची सेवा, पुत्र असाल जन्मदात्या मायबापांची सेवा आणि पत्नी असाल तर उभ्या आयुष्यामध्ये सौभाग्याची नामपतीची सेवा प्रामाणिकपणे एकनिष्ठ अनन्य भावाने करणे हीच खरी ईश्वर भक्ती. अभंगाचं प्रथम नाही. तुम्हाला पंढरपूरला जाता येत हरकत नाही, आळंदीला जाता येत नाही हरकत नाही, पायी सोहळ्यात चालता येत नाही हरकत नाही, गावच्या मंदिरात जाता येत नाही हरकत नाही, हरिपाठ काकडा करता येत नाही हरकत नाही,
घरी देवपूजा करता येत नाही हरकत नाही, स्मरणी घेऊन नामस्मरण करता येत नाही हरकत नाही, तुळशीला पाणी घालता येत नाही हरकत नाही, असा उचलायचा आणि धरणात टाकायचा. हे ऐकून करणाऱ्यांनी सोडायच्या नादी लागू नका म्हणजे बाद झालं. आपल्याकडून कोणतीच भक्ती सहज शक्य होत नसेल, महाराज सांगतात हरकत नाही ना, वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करा. ज्याचं कर्म प्रामाणिकपणे त्याला स्वतःचं घर सोडायची गरज नाही. एक दिवस जगाचा मालक त्याचं घर सोडून घर चालत तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. कर्मात प्रामाणिकता, कर्मात कधी व्याभिचार नसावा. कुठलंही कर्म करत असताना पवित्र अंतःकरणाने, कर्मण्येवाधिकार असते मा फलीषु कदाचन मा कर्म फुल हेतुर्भूर सत धर्म प्रवर्तते. ज्याच्या कर्मात प्रामाणिकता आहे. आज सगळा वारकरी संप्रदाय आषाढीला पंढरीला जातो साधन भक्ती, पण प्रत्यक्ष पंढरीचा मालक सावता महाराजांच्या मण्यात त्यांना दर्शन देण्यासाठी येतो. ही मात्र सिद्ध भक्ती. मुठभर पोहे घेऊन द्वारकेला जातात सुदामजी, भक्तीचा पहिला प्रकार. पण प्रत्यक्ष मर्यादा पुरुषोत्तम शबरी मातेच्या आश्रमात त्यांना दर्शन देण्यासाठी येतात. भीलनी परम तपस्विनी शबरी जा कोना गुरु मतंग के करी गए तो हे मिलेंगे राम. पहिली भक्ती स्वामी काळजी. आज आम्ही भर दिवाळीच्या सणाला आनंद साजरा करतो, पण भर दिवाळीच्या सणाला कोणाचा तरी मुलगा, कोणाचा तरी भाऊ, कोणाचा तरी बाप, कोणाचा तरी पोरगा भर दिवाळीच्या सणाला सीमेवरती रक्ताची होळी खेळतो. त्यावेळी तो जवान घरातल्या 70-65 वर्षाच्या किडनी गेलेल्या म्हाताऱ्या बापाचाही विचार करत नाही. तो जवान घरातल्या 55-60 वर्षाच्या कॅन्सरने ग्रस्त असलेल्या 2 महिन्यानंतर जी माय जगात मला दिसणार नाही अशा आईचाही विचार करत नाही. तो जवान घरातल्या 27 वर्षाच्या तरुण बायकोचाही विचार करत नाही. तो जवान तिच्या मांडीवर असलेल्या 6 महिन्याच्या काळजाच्या तुकड्याचाही विचार करत नाही. ज्यावेळी आम्ही घरात दिवाळी साजरी करतो त्यावेळी तो हातात शस्त्र घेऊन देश संरक्षणासाठी सज्ज असतो. त्यावेळी त्याच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त माझा हिंदुस्थान सुरक्षित राहिला पाहिजे एवढंच ज्याचं ध्येय असतं तो फक्त भारताचा जवान असतो. अरे हॅट्स ऑफ येतो, नतमस्तकता द्यावी असं तो भारताचं वैभव आहे. स्वतःच्या प्राणाची आहुती देणारा तो जवान. नवविधा भक्तीमध्ये ती आत्मसमर्पण नावाची भक्ती आणि जगद्गुरूंच्या भाषेमध्ये ती पहिली स्वामिकाच नावाची भक्ती. तुकोबाराय सांगतात त्या भारतीय जवानाला कोणत्याच देवाचं कोणतंच भजन करायची गरज नाही, ती एक प्रकारची देशसेवा आहे. म्हणून जय जवान. विनंती असेल माझी, रात्री झोपताना 2 व्यक्तीचं स्मरण केल्याशिवाय झोपू नका. ज्याच्यामुळे 2 घास सुखाने खातो त्या माझ्या बळीराजाला कधी विसरू नका. शेतकरी कालही राजा होता, आजही राजा आहे आणि उद्याही राजा राहणार. फक्त 2 गोष्टी टाइमवर भेटल्या तर त्याला निसर्गाने त्याला योग्य वेळी योग्य साथ दिली तर शेतकऱ्याचा हात अजूनही कोणी धरू शकत नाही. आणि सरकार मायबापानं त्याच्या मालाला योग्य वेळी योग्य भाव दिला तर शेतकऱ्याचा हात अजूनही कोणी धरू शकत नाही. पण आमचं नियम कसं झाले, माय झाली भगवतीन, बाप झाला मारुती. निसर्ग साथ देणं, सरकार आपल्या मालाला भाव देणं. ज्याच्यामुळे 2 घास सुखाने खातो त्या बळीराजाला विसरू नका. आणि ज्याच्यामुळे सुखाची झोप घेतो, आम्हाला सुखाने झोप यावी यासाठी जो अहोरात्र जागी त्या जवानाला कधी विसरू नका. विठ्ठल पहिली स्वामी काज, दुसरी गुरु भक्ती. श्री गुरु वाचवणी कोणी संसार तारक, किंवा श्री गुरु राम वसिष्ठा शरण कृष्ण संदीपणी गुरु केला. तिसरी भक्ती पितृवचन. पुत्र असाल तर उभ्या आयुष्यामध्ये आपल्या माय बापांची सेवा प्रामाणिकपणे करणे. एक वाक्य लक्षात घ्या मायबाप, 2च मिनिटामध्ये मी थांबते, पण या 2 मिनिटामध्ये तुम्हाला मला तुमची बडबड वगैरे कलकल अजिबात नकोय, नाही तर मग मी 12 वाजे लोक सोडणार नाही तुम्हाला. आता जी बोलन तिला तिच्या नवरीची शपथ आहे जर तुम्ही बडबड करता तर. विठ्ठल एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती है, ये जवानी का जज्बा है. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती है, ये जवानी का जज्बा है.
पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती, ये माँ बाप की दुआ का असर है. तुम्ही श्रीमंत असाल, 1000 लोक तुमच्या मागे पुढे असतील. तुम्ही देखणे दिसत असाल, 1000 मुली तुमच्या सौंदर्यावर फिदा असतील. तुमचा आवाज गोड असेल, लोक आवाजावर प्रेम करतील. तुम्ही गोड वाजवत असाल, लोक हातावर प्रेम करतील. तुम्ही चांगलं बोलत असाल, लोक तुमच्या शब्दावर प्रेम करतील. समाज तोपर्यंत बोलत राहतो जोपर्यंत वाणीला धार आहे. एकदा तुमच्या वाणीतली धार गेली, तुमचे शब्द बोथट झाले, समाज तुम्हाला विसरतो. ज्या आळंदीच्या धर्मशाळेमध्ये वेदांत वाचस्पती श्री गुरु जगन्नाथांना पवार यांचं कीर्तन 7 ते 9 असेल तर लोक 5 वाजल्यापासून गर्दी करायचे. पण ज्यावेळी अण्णांची वाणी गेली, तारखा घेणारे सप्ताह कमिटीचे मार्गदर्शक संयोजक 5 वाजल्यापासून गर्दी करणारे लोक, त्याच धर्मशाळेमध्ये ज्यावेळी अण्णांची वाणी गेली, वाणी गेल्याच्या नंतर ढोक महाराजाचं कीर्तन होतं, लोक अण्णाच्या खुर्चीला ढुसण्या मारून ढोक महाराजाचं कीर्तन ऐकायला जात होते. ही समाजाची वास्तविकता आहे. समाज तोपर्यंत किंमत करतो तुमची, प्रेम करतो जोपर्यंत तुमचे शब्द जिवंत आहेत. एकदा तुमची वाणी बोतट झाली, समाज तुमच्यावर प्रेम करत नाही. देखणे असाल, 1000 मुली फिदा असतील. आवाज गोड असेल, समाज प्रेम करेल. वाजवणं गोड असेल तर हातावर प्रेम करतील. गोड बोलत असतात तर शब्दावर प्रेम करतील. पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणारं जगाच्या पाठीवरचं एकमेव व्यक्तिमत्व ते म्हणजे आईचं अंतकरण. जिनं कळ दिली फक्त तिलाच कळवळ आहे. तुमची वाट कधी लागते याची वाट पाहणारं जग असेल. पण वाया गेलेला पोरगा आणि वाया गेलेली पोरगी जिवंतपणीच नाही तर मेल्यानंतर सुद्धा योग्य वाटेवर कधी येते, अखंडपणे वाट पाहत राहते. जगाच्या पाठीवरती फक्त आमची माऊली. माझ्या ताईंनो, जोपर्यंत माहेरामध्ये माय आहे तोपर्यंत जगाच्या पाठीवर आपल्यासाठी माहेर आहे. माहेर कशाला म्हटले? जिथं माय आहे त्याला माहेर म्हटले. जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत माहेरच्या अंगणामध्ये तुम्हाला हक्काची चप्पल सोडण्याची जागा आहे. एकदा मायबाप निघून गेले, जोपर्यंत माहेरामध्ये मायबाप आहे आपण माहेरचे लेकी आहोत. मायबाप निघून गेले, आपण लेकी नाही, तर आपोआप माहेरच्या पाहुण्या झालेलं असतो. आईबाप जिवंत असतील ना तर माहेरच्या किचनमध्ये घुसून दुधाचा ग्लास ओठाला लावता येतो. पण आईवडील गेल्याच्या नंतर आपली हिंमत होत नाही किचनमध्ये जाण्याची. म्हणजे भाऊजाया वाईट आहेत मला असं म्हणायचं नाही. तिच्या आपोआप लक्षात येतं आपला अधिकार माहेरचा राहिला नाही आता. माहेर एखादा सण उत्सव असेल, जत्रा यात्रा असेल, सप्ताह असेल ना तर वाट पाहण्यासाठी ताईंनो मायच माहेरामध्ये लागते ग. आईला जेवढा कळकळा जेवढा कळवळा असतो आपल्या लेकराचा तेवढा कोणालाच नसतो. सारखी फोन करत असते. फोन नाही का केला तो अजून आपल्या ताईला? अरे अजून कशी नाही आली ती? सप्ताह चालू होऊन 4 दिवस झालेत. सप्ताह चालू झाले की पहिल्याच दिवशी माझं लेकरू हजर राहायचं. तू फोन केला नशील बहुतेक तिला. अरे कसे करताल तुम्ही फोन? ती आली की तुम्हाला खर्च होतो ना. अरे आम्ही जिवंत असताना आमच्या लेकीचे हे आलेत माहेरात, आम्ही गेल्यानंतर कोण विचारणार आहे आमच्या लेकराला? लाव माझ्या समोर फोन. ती माय स्वतःच्या लेकाला भावाला फोन लावायला लावते आणि फोन माय हातामध्ये घेते आणि स्वतःच्या लेकीला 4 गोष्टी सुनावते. अगं 50 वेळा फोन केला तुला, अजून कशी काय नाही आली तू? आई काम होतं ग मागं, उद्या सकाळीच निघते ना मी. 7 वाजता आईचा फोन असतो लेकीला, निघालीस का? हा, उन्हाच्या आधी ये जरा, का तुला ऊन लागेल. जाताना ती सप्ताह संपल्यावर जर घाई करू लागली ना सासरी जायची, थांब ऊन उतरू दे आणि मग जा. का ग आई तुला ऊन लागेल? यायचंय तर उन्हाच्या आते आणि जायचंय तर उन्हानंतर जा. अखंडपणे आमच्या काळजीचा भारजी वाहते ना. जगाच्या पाठीवरती ती फक्त माई. ओ कौन सी चीज है जो यहाँ पर नहीं मिलती, सब कुछ मिलता है परमाण नहीं मिलती. असतात तोपर्यंत किंमत कळत नाही. एकदा ढगाड गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकेल, पण मातीआड गेलेले माईबाप पुन्हा नाही दिसू शकत. आईचं प्रेम तर सगळ्यांनीच वर्णन केलंय. लेखकांनी, साहित्यिकांनी, तत्ववेत्यांनी, महापुरुषांनी. साने गुरुजींनी सुद्धा श्यामची आईच सांगितली. त्यांनाही नाही वाटले की श्यामचा बाप सांगावा. डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आई आहे, पण डोळे मिटेपर्यंत डोळ्यात न दाखवताही जो प्रेम करतो जगाच्या पाठीवरती तो फक्त आमचा बाप आहे. एखादा पोरगा जर आजारामध्ये खूप आजारी असेल तर गावातल्या सगळ्या देवांना नमस्कारणारी आई आम्ही पाहिली असेल. माझ्या मुलाला बरं लागू दे रे देवा असं म्हणणारी, नवस करणारी आई आपण पाहिली असेल.
पण आईचं सांत्वन करता करता रात्रीच्या 2 वाजता घराच्या बाहेर येतो, ओट्याच्या खाली उतरतो, आपला रुमाल डोळ्याला लावतो, ढसा ढसा रडतो ढोरासारखा, पांडुरंगा असा कोणता जमिनीचा तुकडा विकुरी जेणेकरून माझ्या काळजाचा तुकडा मला वाचवता येईल. जगामध्ये आईनंतर ही धारणा ज्याची असते त्याला बाप नावाचं अस्तित्व म्हणतात. आयुष्यात कोणाची भीती ठेवा अगर नका ठेवू, पण 2 व्यक्तीला घाबरल्याशिवाय, जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ सुखाचा झाला आणि जो बापाला घाबरला त्याचा प्रपंच सुखाचा झाला. विठ्ठल अरे एकुलते एका पोरीच्या लग्नामध्ये सकाळी 8 वाजता नवी कोरी पैठणी साडी घालून अख्ख्या मंडपात फिरणारी वरमाई आणि आई आम्ही पाहिली असेल, पण 10 लाख हुंडा ज्या बापानं दिला, आहिराचे कपडे अंगावर चढवायला ज्याला वेळ मिळाला नाही, जगाच्या पाठीवरती फक्त आमचा तो बाप होता. आई वारली एखादी, तिच्या कपाटात निदान 10 नव्या तरी कोड्या साड्या सापडतील. 50,000 रुपये पगार होता, पण ज्याने स्वतःच्या अंगावरती, ज्याच्या कपाटात पेटी जर उघडून पाहिलं तर 2 शर्ट 2 पॅन्ट रुमाल टोपी याच्यापेक्षा 3रा शर्ट सुद्धा सापडला नाही. जगाच्या पाठीवरती फक्त तो आमचा बाप होता. फार चौफाळे टांगा आणि काजू बदाम खाऊ घाला, मी असंही सांगणार नाही. फक्त विनंती असेल, उभ्या आयुष्यामध्ये ज्यांनी हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली, आयुष्याचं समर्पण लेकरा बाळांना घडवण्यात केलं, आता त्यांना म्हातारपण आलं, त्या म्हातारपणामध्ये त्यांचा आधार न काढून घेणं हे प्रत्येक पुत्राचं कर्तव्य. इथं जेवढ्या कॉलेजला जाणारे माझ्या भगिनी बांधव असतील, नसेल तुमच्या एवढी वेल एज्युकेटेड मी, पण विनंती ग माझ्या भगिनीवर, माझं एक वाक्य तुमच्या पदरामध्ये घ्या. उभ्या आयुष्यामध्ये काय शिकायचं तर शिका, काय निर्णय घ्यायचं तर घ्या, वाटेल ते निर्णय घ्या. सायन्सला जा, मेडिकलला जा, इंजिनिअरिंगला जा, काय व्हायचं तर व्हा. वाटेल ते कपडे घाला, वाटेल म्हणजे कसे नाही, चापून चोपून शोभून अंग भरून स्टेटसला शोभतील असे कपडे घालायला अजिबात हरकत नसावी. विनंती असेल माझी, अंग प्रदर्शन करणारे नाही, वाक्याचा विपर्यास करू नका. वाटेल ते कपडे घ्या, वाटेल त्या साईटला जा, वाटेल तो निर्णय घ्या. फक्त विनंती असेल, उभ्या आयुष्यामध्ये लग्नाचा निर्णय घेताना बापाच्या विरोधात पळून जाऊन कधी लग्न करू नका, एवढी भीक त्याच्या पदरामध्ये घाला. पळून गेलेल्या पोरीला पुन्हा जगात माहेर उरत नाही. आवडला एखादा बापाला सांगून पा, बाप लग्न लावून देतो, त्याच्या बजेटमध्ये बसत असेल तर, ज्या अर्थी बाप विरोध करत असेल त्या अर्थी त्याने भविष्य काळाचा विचार केला असेल. पोरगी बापाच्या काळजाचा तुकडा असते. कन्यादान करत असताना किती वेदना होतात, बाप झाल्याशिवाय कधी कळत नाही. त्या विधात्याने ज्यावेळी पोरगी बनवायला घेतली त्यावेळी बापाच्याच काळजाचा तुकडा बाजूला केला आणि त्याच्यापासून हाडा मांसाचा गोळा तयार केला, त्याला नाव प्राप्त झालं मुलगी. म्हणून पोरगी बापाच्या काळजाचा तुकडा असते. आवडला सांगून पा, बापाने विरोध केला तर 2 वर्षाच्या ओळखीसाठी तुम्ही 18 वर्षाच्या प्रेमाचा बळी नका ग देऊ माझ्या ताईंनो. बापाने घेतलेला निर्णय आयुष्यात कधी चुकणार नाही. आवडलं एखादं तर सांगून पहा बापाला, एक वाक्य काळजात उतरून घ्या. तुम्ही चुकीच्या ठिकाणी तुमचं हृदय अर्पित करत असाल तर लक्षात घ्या, तुमच्या हृदयाची जागा तुकडे करून फ्रीजमध्येच असणार आहे. मी काय बोलते तुमच्या पक्क लक्षात येत असेल, समजदार को इशारा कापी. चुकीच्या ठिकाणी हृदय देत असाल तर तुकडे करून तुमची जागा फ्रीजमध्येच असणार आहे. योग्य ठिकाणी हृदय देत असाल तर तुमची जागा अंतःकरणात असणार आहे. सांगू सांगू मेलो त्यांना किती सांगावं बाई, चुकीचं पाऊल उचलू नका. ती म्हणती मेरा अकबर ऐसा नाही, मेरा अब्दुल्ला वैसा नाही. अगं सारी एकाच माडीचे मणी येतं. तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवण्यात आले, कोल्ह्या कुत्र्याला खाऊ घातले, फारशा डोक्यात घातल्या, दगड डोक्यात घातली, 21 वेळा चाकूने वार झाले. आपलंच झाडाचं नाही, लोकांना बोलून काय फायदा आहे. लव जिहाद नावासारख्या संघटना हिंदू धर्म भ्रष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत. माझी जात कोणती, तुमची जात कोणती, तुमचा धर्म कोणता, माझा धर्म कोणता. आम्ही फक्त 15 ऑगस्टला 26 जानेवारीलाच भारतीय असतो. इतर वेळी आम्ही हिंदू, मुस्लिम, शीख. बरं त्याच्या सुद्धा आम्ही हिंदू जर म्हटलं तर आम्ही आमच्या विचारावर ठाम आहेत का. एखाद्या मुस्लिमाला विचारा, त्यांच्या सुद्धा जातीन पोट जाती. त्यांना विचारलं तर ते त्यांच्या पोट जातीन जाती सांगत बसत नाहीत. एकमुखाने ठामपणे सांगतात आम्ही मुस्लिम आहेत, आम्ही मुस्लिम आहेत सांगते ते. आणि आपल्या व्यक्तीला जर विचारलं तर आपण म्हणत नाही ना आम्ही हिंदू येतं. आम्ही सांगतो साडी, कोळी, तिली, तांबोळी, कहार, महार, चांबार, सुतार, नावी, वाणी, कैकाडी, भील, ब्राह्मण, वंजारी, मराठा हे आमच्या जाती येतात. बरं त्याच्यात तरी आम्ही ठाम आहेत का.
आम्ही सांगतो तर आम्ही 12 माशी ते 16 माशी, आम्ही 96 कोळी ते 92 कोळी 93 रुंगण्याने हाणले पाहिजे तसे. जातीपातीच्या मी तर म्हणते पक्ष तर चुलीतच घाला, तिकडं राखेल टाकून पेटून द्या. वाटोळ केलं पक्ष माझा माझा करता करता. कोणत्याही पक्षाचे मी कोणाचं समर्थनही करायला आले नाही आणि कोणाचं कोणाला नावही ठेवायला आले नाही. पण वाक्य तळतळीच आहे माईबाप. आपण झोपेत जर गाफील राहिलो तर येणारा 10 ते 5 वर्षाचा काळ हा फार भयंकर असणार आहे. म्हणून जातीपातीच्या भिंती बाजूला ठेवा, सगळ्यांनी एकत्रित या. जोपर्यंत झाडूच्या काड्या एकत्रित आहेत तोपर्यंत झाडू अख्ख्या गावाचा कचरा साफ करतो. एक झाडू अख्ख्या गावाचा कचरा साफ करतो. पण ज्या दिवशी झाडूच्या काड्या पन्हाड्या विभक्त होतात त्या दिवशी झाडूचाच कचरा झाल्याशिवाय राहत नाही. सरकार आएगी सरकार जाएगी, पार्टियां बनेगी पार्टियां बिगड़ेगी. कौन सीएम बनेगा कौन पीएम बनेगा ये मुद्दा नहीं. हम ना सीएम को जानते ना पीएम को जानते. अरे 100 करोड़ हिंदुओं का देश है, ये हिंदुस्तान बना रहना चाहिए, यही हमारी आकांक्षा है. सर्वांनी एकत्रित येऊन या धर्मासाठी आणि देशासाठी कार्य करायचं हेच आमचं केवळ एकच उद्दिष्ट असेल. म्हणून 3री भक्ती सांगितली पितृवचन आणि 4थी सांगितली पत्नी असेल तर पतीची सेवा प्रामाणिकपणे करणे. एकदा मोठ्या प्रेमाने हात वरती करूया सर्वजण. मागचे पुढचे रोज येतात ते, जे आजच आले ते, येणारे येऊ देत नाहीत ते. जो व्यक्ती हात वरती घेणार नाही काळकरीन वादक सोडून त्याला चिकनगुन्या होईल. हात वरती घ्या सर्वजण. हरी विठोबा रखुमाई
सरळ सरळ अर्थ सांगते. हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. सत्य बोले मुखे, हेची विष्णूची महापूजा. दुखवी अनेकांच्या दुःखे, हेची विष्णूची महापूजा. का हो तुकोबराय, जीवनात कर्म प्रामाणिकपणे केलं तर ती सेवा ईश्वरचरणी समर्पित होतेच का? तुकोबरायांनी सांगितलं, मनात दृढ निश्चय असेल तर का शक्य होऊ शकत नाही. निश्चयाचे बळ तू का म्हणे तिची फळ, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. झालेली